नमस्कार, मी प्रवीण महाजन आपलं आमच्या नगर वाचनालय एरंडोलतर्फे हार्दिक स्वागत करतो। मित्र हो, नगर वाचनालय ज्याला 150 वर्षाची अत्यंत जुनी अशी परंपरा आहे। रोज आमच्या वाचनालयात सकाळ संध्याकाळ दिवसभर जे शेड्यूल असतं आमचं नगर वाचनालयाचं, त्या दरम्यान हजारो लोक या ठिकाणी वृत्तपत्र वाचन असेल, विविध ग्रंथ असतील, त्यांचं वाचन करण्यासाठी या ठिकाणी नियमित येत असतात। आज माझ्यासोबत आहेत एक बाप व्यक्ती आहे, 77 वर्ष वयाचे तुकाराम गंगाराम उदाडे। दादांनी आपलं सबंध आयुष्य विणकामामध्ये घालवलं। विणकाम करत करत त्यांनी आपल्या परिवाराचा गाडा ओढला, मुलांना त्यांचं लालन पालन शिक्षण देऊन त्यांना मोठं केलं। आज त्यांचा एक मुलगा वायरमन आहे आणि एक मुलगा सुरत येथे नोकरी करतोय। खूप कष्टामधनं या बापानं आपल्या मुलांना घडवलेलं आहे आणि आमच्या नगर वाचनालयामध्ये मला ते नेहमी दिसतात। गेल्या 6 महिन्यापासून ते आमच्या नगर वाचनालयामध्ये नियमितपणे येतात, वृत्तपत्र वाचन करतात। कसं वाटतं दादा तुम्हाला नगर वाचनालयावरती? आनंद वाटतो। आनंद आनंद वाटतो इथं आल्यावरती। नक्कीच ग्रंथालय ही माणसाला आनंदी करण्यासाठीच असतात। म्हणून ज्येष्ठांनाही माझी विनंती आहे, ज्येष्ठ नागरिकांना माझी विनंती आहे, तरुणांना विशेष विनंती आहे। ज्येष्ठ नागरिक जर या ठिकाणी वाचन करण्यासाठी येतात, तरुण मित्रांनो आणि माझ्या बालमित्रांनो आपण देखील या, कारण बालमित्रांसाठी देखील आमच्याकडे खजिना आहे पुस्तकांचा, बालवाङ्मयाचा। त्या कार्यक्रमाचा, त्या पुस्तकांचा आमच्या नगर वाचनालयातर्फे आगामी होणाऱ्या कार्यक्रमांचाही आपण जरूर आनंद घ्या। आमच्या नगर वाचनालयाचे संचालक श्रीयुत गुरुप्रसाद पाटील हे देखील उपस्थित आहेत। हे देखील न चुकता या ठिकाणी रोज येतात आणि आमचा नगर वाचनालयाचा स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे। दादा, आपल्या वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा। हे कष्टाचे हात आहेत, हे मेहनतीचे हात आहेत आणि म्हणून या बापानं केलेली आयुष्यभर जी मेहनत आहे, त्या मेहनतीतून त्यांनी आपल्या परिवाराला घडवलेलं आहे, मुलांना घडवलेलं आहे। म्हणून आपण यांच्या टाळ्यांच्या गजरात नगर वाचनालयात